2 एकर. 2 एकर जमीन गेली त्यांची आम्हाला सोडण्यासाठी. 2 एकर जमीन गेली, 2 वर्ष घरी नाही गेले ते. मग आता ह्याच्या पलीकडे आणि काय करतील ते आपल्यासाठी. म्हणजे कालचे जे आरोप झाले ते सगळे खोटे होते. कारण त्यांचे आणि माझे 15 दिवस झालं काही संपर्क नाहीत, कॉन्टॅक्ट नाहीत, काय नाहीत. कारण मी त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही त्यांच्याविषयी. 15 दिवसापूर्वी मग त्यांनी काही संपर्क केला होता की आपण अशी पत्रकार परिषद घेणार आहोत, तुम्ही सोबत या, अमोलदादा वगैरे, असा काही संपर्क केला होता का? मला त्याने प्रयत्न बी केला नाही आणि मी जाऊ बी शकत नाही. जरांगे पाटलाला सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही हे त्यांना पक्क माहित होतं. त्याच्यामुळे त्याने मला कधी टार्गेट केलंच नाही. हे जे काल पत्रकार परिषद घेतली त्यातल्याच काही जणांशी मागच्या वर्षी म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यात वगैरे पुढारी न्यूजनेच बातचीत केलेली, तेव्हा त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवलेला. आणि त्यानंतर आता काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हे कशा प्रकारे समाजाशी खोटं वागतायत किंवा समाजाकडून फायदा करून घेत आहेत हे सांगतायत. हे असं दुटप्पी वागणं नेमकं कशामुळे, असं काय झालं